नमस्कार मित्रांनो, मी संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 95 अभ्यासत आहोत. आपला पेपर दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो. तर आपण सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या गोष्टी ॲनालिसिस करतो आणि आपण 85+ ते 90+ मध्ये आपण कसे मार्क मिळवायचा हा आपला प्रयत्न असतो. तर आपलं मिशन आहे मित्रांनो आपल्या अकॅडमीचं 2025ची पोलीस भरती. आज दिनांक 13 डिसेंबरचा हा पेपर आहे 95 नंबरचा. आज आपण जे काय ॲनालिसिस करत आहोत ते म्हणजे पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई 2024. आपण मागे मुंबई केला, मुंबई लोहमार्ग केला, मुंबई लोहमार्ग, परत आणखीन कोणता केला, लातूर शिपाई, आणि आता पुणे लोहमार्गाचा दुसरा भाग चालू आहे. पुणे लोहमार्गचा दुसरा भाग चालू आहे. तर पार्ट बी, आपला पार्ट बी मध्ये आपण डिस्कस करणार आहे या पेपरमध्ये येणारे आलेले 26 ते 50 मधले क्वेश्चन. तर कशा प्रकारचे आले ते आपल्याला बघायचे आहे मित्रांनो. शेवटपर्यंत सगळे क्वेश्चन बघा, म्हणजे क्वेश्चन कशा प्रकारचे येतात आणि कशा प्रकारे आपल्याला अभ्यासाची तयारी ठेवावी लागेल तर हे आपल्या लक्षात येईल. तर न चुकता शेवटपर्यंत लेक्चर बघा. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 6 जून 1674, 8 जुलै 1674, 6 एप्रिल 1674, 7 जून 1674. कधी झाला? 6 जून 1674. ऑप्शन 1 हे आपलं योग्य आन्सर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणाचा आहे? महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, सावित्रीबाई फुले. कोणाचा आहे? महात्मा ज्योतिराव फुले. ऑप्शन क्रमांक 1 हा आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रॉलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंध आहे? क्रिकेट, गोल्फ, टेनिस, फुटबॉल. कशाशी संबंधित आहे? टेनिस. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर हो. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कुठे आहे? पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर. कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर. ऑलिम्पिक 2024 कुठे झाले? पॅरिस, सिडनी, न्यूयॉर्क आणि टोकियो. कुठे झाले? पॅरिसमध्ये 2024चं. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? नर्मदा, कृष्णा, गोदावरी, भीमा. कोणत्या नदीवर आहे? गोदावरी. ऑप्शन क्रमांक 3. आणि जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? हे तुम्हाला सांगायचं आहे. शेवटला पहिला सोडतो आणि शेवट सागर आहे, आणि याच्यावरून आपल्याला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. हे संत भारूड आणि गोंधळी या कवितांसाठी प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम. कोण होते? संत एकनाथ. ऑप्शन क्रमांक 3. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण? जगदीप धनखड, गोपाळकृष्ण पाठक, अमित शहा, ओम बिर्ला. ऑप्शन क्रमांक 1 जगदीप धनखड. मित्रांनो, हा 2024चा पेपर आहे. त्या काळी जगदीप धनखड सर हे आपले उपराष्ट्रपती होते. ऑप्शन क्रमांक 1. पण 2025चे, आता रेड मार्कमध्ये 2025चे जगदीप धनखड यांनी रिझाईन दिल्यानंतर आता कोणते? CP राधाकृष्णन हे आत्ताचे उपराष्ट्रपती. हे पहिले कोणत्या राज्याचे गव्हर्नर होते? तर ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे गव्हर्नर होते किंवा राज्यपाल होते. पुढचा प्रश्न, चतुर्भुज संरक्षण संवाद म्हणजे क्वाड मंचाचा खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका, फ्रान्स. कोणता नाही? फ्रान्स. ऑप्शन क्रमांक 4
आता स्क्वॉडचे सदस्य कोण कोण आहे ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. स्क्वॉडचे सदस्य आहे पहिला आपला भारत, किंवा इंडिया, दुसरा अमेरिका, तिसरा जपान, चौथा ऑस्ट्रेलिया. ओके. पुढचा प्रश्न, हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला? 1942, 1943, 1944, 1945. ऑप्शन क्रमांक 4 1945. ऑलिम्पिक ऑर्डरने 2024 मध्ये कुणाला सन्मानित केले? अभिनव बिंद्रा, मनू भाकर, नीरज चोपडा, सचिन तेंडुलकर. ऑप्शन क्रमांक 1 अभिनव बिंद्रा. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी. ऑप्शन क्रमांक 4 28 फेब्रुवारी. खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह प्रभावास कारणीभूत नाही? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रोस ऑक्साईड, आर्गॉन. कोणता? आर्गॉन. आर्गॉन हा कोणता आहे? निष्क्रिय वायू. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारे एल निनो कुठे आढळतो? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, प्रशांत महासागर, हिंदी महासागर. कुठे आढळतो? प्रशांत महासागरात आढळतो एल निनोची घटना. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न आहे, 2024ला पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेटच्या स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला? 20, 16, 18, 12. तर किती संघांनी भाग घेतला होता? 20 संघांनी भाग घेतला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपलं हे योग्य उत्तर असणार मित्रांनो. नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? 1 जून 2023, 1 जुलै 2024, 1 एप्रिल 2023, 1 एप्रिल 2024. तर कधी लागू झाले? 1 जुलै 2024. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? वि. शिरवाडकर, राम गणेश गडकरी, प्रल्हाद केशव अंत्रे, विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर आणि वि. शिरवाडकर एकच झालं म्हणजे कुसुमाग्रज. ऑप्शन क्रमांक 1 वि. शिरवाडकरांना काय म्हणतात? कुसुमाग्रज. झालेल्या लोकसभा निवडणूक 2024च्या कितव्या लोकसभेत स्थापनेसाठी होत्या? 16वी, 18वी, 20वी, 15वी. कोणती होती? 18वी होती. 2024ची 18वी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? गीता रहस्य, काळे पाणी, 6 सोनेरी पाने, जोसेफ मॅगनी. कोणते लिहिलेले नाही? गीता रहस्य. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. हे कोण लिहिलेलं आहे? लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं आहे. लोकमान्य टिळक. आणि हे जे तिन्ही पण आहे ते कोण लिहिलेले? विदास सावरकर. सावरकरांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर सावरकरांनी अभिनव भारतची स्थापना केली. कशी स्थापना केली? अभिनव भारत. प्रार्थना समाज कोणी स्थापन केला? R.G. भांडारकर, M.G. रानाडे, गोपाळकृष्ण गोखले आणि आत्माराम पांडुरंग. कोणी केले? आत्माराम पांडुरंग. ऑप्शन क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर असणार. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? पुणे नागपूर, नाशिक मुंबई, नाशिक नागपूर, मुंबई नागपूर. मुंबई नागपूर. ऑप्शन क्रमांक 4. महाराष्ट्राच्या सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय? 21 ते 60, 18 ते 60, 21 ते 65, 18 ते 65. किती? 21 ते 65. ऑप्शन क्रमांक 3 21 ते 65 वर्ष. झाला. पुढचा प्रश्न, सीडोहोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली? इस्रायल, जर्मनी, भारत, युक्रेन. कोणी केली? इस्रायल. ऑप्शन क्रमांक 1
इस्राईल. मित्रांनो, आपण कोणाची वापरतो? भारत कोणती वापरतो? S-400. S-400 कोणाची आहे? रशियाची आहे. तशीच USA म्हणजे अमेरिकेची कोणती आहे? थार्ड, या अमेरिकेची. इस्रायलची सीडोम, रशियाची S-400, USAची थार्ड. या 3 हवाई संरक्षण प्रणाली आहेत आपल्या. वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे. कुठं बांधलं जात आहे? पालघरला. ऑप्शन क्रमांक 3. प्रेमा खाडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे? आसाम, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश. कोणत्याचे? अरुणाचल प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा पार्ट बी पुणे लोहमार्ग पोलीस झालेला आहे. आपल्याला किती मार्क मिळाले 25 पैकी ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही त्रुटी असला तरी कमेंट करा, काही चांगलं असेल तरी कमेंट करा. जर नवीन असाल चॅनलला तर संध्याकाळी दररोज पोलीस भरतीच्या विषयी पेपर आपल्याला डिस्कस करायला मिळतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.